स्वागत आहे मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जुन्नर तालुक्यामध्ये आहे आज आणि जुन्नर तालुक्यामध्ये नवीनच आता केळीच्या बागांची लागवड झालेली या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला. आणि ह्या बागेमध्ये आलो होतो आणि ह्या बागेमध्ये एक नवीन प्रॉब्लेम मला या ठिकाणी दिसला. त्याच्यावर म्हटलं एक शेतकऱ्यांसाठी माहिती द्यावी, यासाठी तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, या ठिकाणी हे रोप पिवळं पडून मरायला लागले. आता हे आपण उपटून बघूया नेमकं काय झालेलं आहे. तर हे रोप उपटल्यानंतर आपण जर बघितलं तर याच्या मुळांची चुंबळ तयार झालेली आहे. गोल असे मूळ खाली जमिनीत वाढण्यावरती वरती उलटी फिरलेली आहे आणि त्याच्यामुळे हे रोप सुकलेलं आहे. तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय, सगळ्यात पहिल्यांदा तुमचे बेड तयार झाल्याशिवाय केळीचं रोप मागवायचं नाही. पहिल्यांदा बेड आणि पूर्व तयारी करून घ्यायची. बेड असतील, इनलाईन असेल, लॅटरल असेल किंवा तुमचा बेसल डोस असेल, हे संपूर्ण टाकून घ्यायचंय आणि त्याच्यानंतरच रोप मागवायचंय. रोप आणल्यानंतर तुम्ही ते 2 किंवा 4 दिवस 15 दिवस असं पडू द्यायचं नाही. आणल्यानंतर तात्काळ दुसऱ्या दिवशी रोप तुम्हाला शेतामध्ये लागण करायची आणि लागण केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचंय, एकरी किंवा हजारी 250 ग्रॅम फ्लोरा आणि 100 ग्रॅम मायक्रोरायझा याचं ड्रेंचिंग तुम्हाला करायचंय. ड्रेंचिंग केल्यामुळं काय होतं, केळीचं रोप जे आहे ते सेट होऊन जातं आणि सेट झाल्यामुळं हा जो प्रॉब्लेम आहे की चुंबळ होणं हा प्रॉब्लेम येत नाही आणि रोप सेट होतं आणि कुठेही मर येत नाही आणि तुमचं हे जे गॅप पडतो तो गॅप होणार नाही. दुसरी जी महत्वाची जी फवारणी आहे, याच्या ड्रेंचिंग आहे मित्रांनो, ती जी आहे ती म्हणजे याच्यामध्ये व्हॅलिडामायसिन आणि रोको याची सुद्धा ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे. व्हॅलिडामायसिन आणि रोकोमुळे काय होतं, ह्याची जी मुळी आहे ती काळी पडत नाही आणि मुळी काळी न पडल्यामुळे रोप मरत नाही. याच्यासाठी तुम्हाला ही जी दुसरी ड्रेंचिंग आहे ती करणं अत्यंत गरजेचं आहे. या 2 ड्रेंचिंग ह्या सुरुवातीच्या अवस्थेत जर आपण केल्या तर हा प्रॉब्लेम आपल्या केळीच्या प्लॉटमध्ये येणार नाही. या दोन्ही ड्रेंचिंग अवश्य केळीच्या प्लॉटमध्ये करा आणि आपल्या केळीचं किंवा केळीच्या रोपांचं संरक्षण करा. माहिती आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.